चान्सेस राहिलेले आहेत त्याबद्दल बघूयात। काल जसं इंस्टा आणि फेसबुकला आपण यूट्यूबसह सांगितलेल्या माहितीप्रमाणे कोल्हापूर आणि सांगलीच्या तसेच बेळगावच्या काही भागांमध्ये पाऊस हा वादळी झालेला आहे। पण आता उद्यासुद्धा याच भागांमध्ये वातावरण ॲक्टिव्ह होणार आहे। परिस्थिती आजच्यासारखीच हुबळीच्या काही भागांमध्ये होऊ शकते, पण उद्या वेगळाच चंद्रपूरसारख्या ठिकाणी वातावरण हे सक्रिय होण्याचा अंदाज आहे। स्थानिक वातावरणासारखाच हा पाऊस असू शकतो। वातावरणाची क्रेज पाहायला गेलं तर सर्वदूर व्याप्तीची नाही आहे, पण उद्या 15 मार्चला ह्या वातावरणाचा जो काही तडाखा आहे या नांदेडच्या जे काही तेलंगणा आणि पूर्वेकडील भागांमध्ये 1-2 ठिकाणी तसेच चंद्रपूरच्या काही भागांमध्ये होऊ शकतो, त्यामुळे सतर्क राहा। दुपारनंतर आलेल्या वातावरणाचा हा आढावा होता। कर्नाटकमध्ये अजून एक तारीख जी आहे ती 16 तारीख, इथे देखील अनेक ठिकाणी हा पाऊस होऊ शकतो। त्यासाठी आता आपल्या महाराष्ट्राच्या वातावरणाचा आढावा घेऊयात। 17 मार्चला म्हणावा असा मोठा धोका महाराष्ट्रामध्ये नाही आहे, पण सोलापूरसारख्या, लातूरसारख्या आणि नांदेडसारख्या काही स्थानिक वातावरणाचा पाऊस या ठिकाणी होण्याचे चान्सेस आहेत, त्यामुळे या शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचा प्रयत्न करायचा आहे। प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेणार आहे, प्रत्येक कमेंट घेण्याचा देखील प्रयत्न करणार आहेत, काळजी करू नका। मेन आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जी तारीख आहे, इम्पॉर्टंट तारीख म्हणजे 18 आणि 19 ह्या तारखेबद्दल वारंवार सोशल मीडियावरती व्हिडिओ चालू आहेत। तर ह्या सोशल मीडियाच्या व्हिडिओ अंतर्गत जे सांगितलं जाते, माझ्यातून देखील सांगितलं जातं ते होणार आहे। लातूर, नांदेड परिसर, पुणे, परभणी, जालना जिल्हा तसेच जे काही सोलापूर, धाराशिव, बीड पट्ट्या आहेत आणि विशेषतः वरती जर आपण पाहिलं तर अहिल्यानगरमध्ये काही ठिकाणी आणि छत्रपती संभाजीनगर, बुलढाण्यात, अकोल्यामध्ये, अहिल्यानगरमध्ये, कोल्हापूरमध्ये, सांगलीमध्ये याच दिवशी वातावरण हे ॲक्टिव्ह होणार आहे 18 तारखेला। पण त्याचा पराक्रम सध्या मॉडेलनुसार मराठवाडा आणि विदर्भात जास्त प्रमाणात दाखवला जातोय। चंद्रपूर, गोंदियासह या वातावरणाची पुन्हा क्रेज वाढताना आहे। आता बघूयात आपण याची सगळ्यात जास्त मजल 19ला आणि 20ला कुठे कुठे राहू शकते ते पहा। जळगाव जिल्हा असेल, छत्रपती संभाजीनगरच्या काही भाग असतील, या भागामध्ये याची क्रेज इतर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये मॉडेलनुसार कमी आहे। पण विशेष विनंती अशी आहे की हे गोष्टी होणार आहेत ह्या भागामध्ये 20% आणि 22%, पण या तुलनेमध्ये जर आपण पाहिलं तर मराठवाड्याचा आणि विदर्भाच्या खालच्या भागांचा, परभणीचा, लातूरचा, हिंगोलीचा, नांदेडचा, चंद्रपूरचा, वर्ध्याचा, अकोल्याचा, नागपूरचा यांचा समावेश मात्र जास्त प्रमाणात पाहिलं तर 35 ते 40च्या अंश 35-40 रुपयामध्ये हे चालू शकतं। मग सतर्क कोणत्या तारखेला कधी राहायचे? 18ला मराठवाडा विदर्भात आहेच, अहिल्यानगरसुद्धा, मालेगाव जे काही नाशिक क्षेत्राचा भाग आहे या भागातल्या शेतकऱ्यांनी सतर्क राहायचे। निपाळ, चाळीसगाव, धुळे या भागातल्या देखील शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं 18च्या संध्याकाळी आणि 19 देखील। आता कमेंटकडे लक्ष देऊयात। अहमदपूर तालुका देखील पाऊस आहे। अहमदपूर म्हणजे लातूरचा भाग 18-19 पक्के आहे, 17 देखील काही ठिकाणी होऊ शकतो। 20पर्यंत मजल आहे तुमच्या भागामध्ये नक्कीच। 18-19 तुमच्या भागातसुद्धा आहे, नरसी नामदेवला सुद्धा। उद्या फक्त चंद्रपूरकरांनी 15 मार्चला थोडंसं सतर्क राहायचं आहे, कारण की अचानकच येणाऱ्या वातावरणाची क्रेज आहे। हिंगण, गडचिरोली आणि तुमच्या बाँड्री लगतच्या भागांना धाक आहे। साहेब तुमच्या व्हिडिओमुळे भरपूर नुकसान होते, तुम्ही चांगल्यासाठी व्हिडिओ बनवताय, पण काही लोक याचा फायदा घेत आहे। मित्रा काय करावं आणि काय नाही, मला तर वाटतं ह्या गोष्टीतून बाहेरच पडायचं आहे। काहीतरी एखादा व्यवसाय निवडून शांत बसू वाटायला लागले, कारण की हे बघा शेताच्या अंगावरून अजूनही अंगावरचा जो बुरा आहे, अंगावरचा घामाचा बुरा, तुम्ही मला तरी थोडं बोलूच द्या। त्या घामाचा बुरा अजूनही गेला नाही, दिसतंय तुम्हाला हेच कपडे घातलेत मळके अजूनसुद्धा व्हिडिओमध्ये, यूट्यूबमध्ये सुद्धा एवढं काही याच्यामध्ये मिळत नाही आहे। पण अशी विनंती आहे की तुम्हाला काहीतरी देणं लागतं आणि गॅरंटी देणं लागतं, यासाठी प्रयत्न करतोय। मान्सूनचा रिपोर्टसुद्धा चांगला निघाला, 80% पाऊस आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 20 ते जवळपास 13% कमी आहे। 2024च्या त्याने 2% कमी दाखवलेला आहे। परतीचा पाऊस खूप चांगला आहे, पहिला मान्सून कमी आहे। ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या व्हिडिओच्या माध्यमातून, पण करावं तरी माणसाने काय करावं? सांगा नाही सांगा, तिथून मला फोन येत आहेत, 1,500-2,000 हजार कॉल आहेत, मोबाईल माझे खाली आहे, तर ह्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे। मला काही कमेंट घ्यायचे घेऊ द्या। गारपिटीबद्दल मी सांगली जिल्हा असेल, नाशिक असेल, कोल्हापूरच्या इथे मी सांगू शकत नाही, हिंमत नाही माझी द्राक्ष उत्पादकांच्या विरोधात अंदाज द्यायची। मी खालच्या भागाबद्दल व्यवस्थित सांगू शकतो। अकोला, बार्शी तालुक्यात देखील पाऊस आहे, गारपिटीची शक्यता वाटते, तेवढ्या टक्केवारीनुसार नाही, पण वातावरण खराब आहे अकोला जिल्हा। बस एक स्वप्न आहे, यूट्यूबचं जे काही 1 लाख सबस्क्राईबर पूर्ण करायचं ते देखील होणार आहे काही दिवसामध्ये, 6,000च बाकी फक्त, ते देखील होईल। शिर्डीला देखील वातावरण खराब आहे 18ला, जाफराबाद तालुक्यात देखील 18 काही ठिकाणी तर 19 काही ठिकाणी आहे। तुम्हाला दक्षिण भागाकडनं वातावरण होणार आहे।
माळ सिरियसला गारपीट होईल असा अंदाज दिलेला नाही आहे, पण तशी परिस्थिती तुमच्या भागात होऊ शकते, तशी 18 आणि 19 2 दिवस. संभाजीनगर सिल्लोडला देखील 18 आणि 19 आहे. मला तुमच्यासाठी 2 शब्द बोलायचे, बोला दादा, काय अडचण नाही. मेहनत करत आहे, करत राहणार आहे. हे पहा, शहराचे हाल आज कळवावा हो. कन्नड तालुक्यात देखील आहे मित्रा, कन्नड तालुक्यात देखील वातावरण खराब आहे. कन्नडला 18 आणि 19 आहे. आणि एवढे की संभाजीनगरची व्याप्ती मॉडेलनुसार कमी आहे. बाकी व्याप्तीचा विषय मराठवाडा आणि विदर्भ जास्त दिसतोय, खालचा भाग. दक्षिण भाग सुद्धा आहे बघा खराब व्याप्तीवर. सोलापूर आहे, धाराशिव पट्टा आहे, बीड आहे, जालना आहे, ते सांगली आणि काही भाग देखील आहे. जालना जिल्ह्यात देखील 18 आणि 19 दोन्ही तारखा आहे मित्रा. धानोरा सिल्लोड देखील आहे. तुमच्या मनात काय आहे ते बिनधास्त बोलू शकता. चुकलं तर निगेटिव्ह कमेंट देखील करू शकता, पण तारखा पूर्ण होऊ द्या. लातूरला पण आहे मित्र, वातावरण खूप खराब आहे लातूरला सुद्धा. हळूहळू आज देखील आभाळ असेल तुमच्याकडे. मी कॉल केला म्हणताय का, तर मला नाव टाकून द्यायचं ना. कॉल जसा केला त्यानं मला नाव टाकून द्या. ही कमेंटचा स्क्रीनशॉट काढून पाठवून द्या मला. धारवा यवतमाळ देखील दादा खूप वातावरण खराब आहे 18 आणि 19ला. वर्धा हिंगणघाटला उद्या काही प्रमाणात ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळू शकते, पण 18 19ला सतर्क राहा. 3 दिवस धाके तुमच्याकडे 20 पर्यंत. वाशिम जिल्ह्याला 18 आणि 19च आहे, 20 पर्यंत धाक आहे. आंबड तालुक्यात देखील खराब वातावरण आहे. तुमच्याकडे तारीख 18 आणि 19 दोन्ही आहे. बीड माजलगाव पट्ट्यामध्ये गारपीट आहे मित्रा, पण सर्व दूर दिसत नाही आहे. आणि विषय विनंती आहे, गारपिटीबाबत मला फोर्स करू नका. सांगितलं आणि नाही झालं त्या ठिकाणी गारपीट दुसरीकडे जाऊन झाली तर तुम्ही नाराज होता. गारपीटचा परिसर माजलगाव देखील आहे, परळी देखील आहे, पण काही ठिकाणी कमी, काही ठिकाणी जास्त. ट्रॅक चेंज होत असं गारपीटचे, ठीक आहे. मानवतला देखील खराब वातावरणाची परिस्थिती आहे. वादळ वारं आहे आपल्या भागामध्ये. एप्रिल महिन्यातला पहिला आठवडा देखील खराब आहे. 28 मार्चपासून पुन्हा एकदा वातावरण बिघडणार आहे, एप्रिलमध्ये जाऊ शकतं. गणेश खर्डे सर आहेत जाफराबाद टेंभुर्णी येथे पावसाची शक्यता आहे का? 18 19 20 तर नक्की आहे. काळजी करण्यासारखं वातावरण आहे. वारं कावून राहू शकतं. धोके थोडे तुम्हाला चिखलीकडनं आणि देऊळगावच्याकडनं आभाळ दिसायला सुरुवात होईल. त्या दिवशी वारं पश्चिमेकडनं राहील. श्रीरामपूरला आणि वैजापूरला परिस्थिती जेमतेम आहे. तुम्हाला 18 तारखेला संध्याकाळी वातावरण पाहायला मिळेल. 18 तारखेला झाकून वगैरे ठेवा. 18 तारखेचं वातावरण नाशिक जिल्ह्यात सुद्धा आहे, पूर्वेकडे धुळ्याकडे देखील आहे, पैठण गंगापूरला देखील आहे, अहिल्यानगरच्या श्रीगोंदा पट्ट्याकडे आहे, बारामतीकडे देखील आहे, पुण्याच्या लोणार सरोवरात देखील वातावरण खूप आहे. तुम्हाला तारीख 18च मिळते. आणि विषय विनंती आहे, 19 सुद्धा जास्तच आहे. 20 तारखेला वातावरण तुमच्या भागामध्ये पाहायला मिळेल, पण एवढं काही दुसरा मोठा धोका दिसत नाही, ठीक आहे. शेळके सर, माझा नंबर तुम्हाला फेसबुकला मिळून जाईल. प्रोफाईल उघडले कीच नंबर मिळून जाईल. लालवाडी आंबरकडला देखील वातावरण खराब आहे 18 आणि 19 दोन्ही दिवस. आणि तुमच्या भागात वातावरण सहसा टिकणार कमी आहे, पण वारं कावती दिशी राहू शकतं तुमच्या भागामध्ये. लालवाडी चंद्रपूर जिल्ह्याला उद्या सुद्धा काळजी करण्यासारखी. चंद्रपूरची खालची साईड काही ठिकाणी स्थानिक वातावरणाची भीती आहे. पुणे सुद्धा, पुण्याला बघा मी शॉर्टकट पण व्हिडिओ देणार आहे बरं का, काळजी करू नका. पुण्याला वातावरण खराब आहे. 18ला चान्सेस थोडेफार बारामती वगैरे साईडला आहेत. 19ला सुद्धा सेम चान्सेस आहेत. पुण्याची व्याप्ती थोडी कमी मिळते. पुण्याला 20 तारखेला एकदा राहणार आहे. पुणे आणि आपल्या नाशिककडे सुद्धा. बुलढाणा चिखली 18 19ला कन्फर्म आहे. कोपरगाव देखील 18 19ला काही ठिकाणी आहे. गंगापूर वैजापूरला धोका जास्त नाही आहे, पण काही भागात आहे. समजून घ्या, वातावरण तिथे बिघडणार आहे. चाळीसगावला परिस्थिती बघा. तुमच्याकडे परिस्थिती जरा सुखकारक दिसते. पहिल्या वेळेस तुम्ही हुकले, ह्यावेळेस हुकू शकतात, पण वातावरण तुम्हाला ह्यावेळेस सोडल्याची गॅरंटी कमी मिळते. तर तारखा बघा तुमच्याकडे कोणत्या खराब वातावरणाच्या आहेत. एक तुम्हाला 18 येथे वाऱ्यामुळे मागेपुढे पांगू शकते. 19ला देखील सतर्क राहा, ठीक आहे. जास्त व्याप्ती नाही आहे, जास्त काल टिकून राहिले असं कंडिशन तुमच्या भागात दिसत नाही. जळगाव परळ वैजनाथ देखील आहे 18 तारखेला. गडचिरोली तुमच्या भागामध्ये उद्या सुद्धा वातावरण काही ठिकाणी जसं की चंद्रपूरची बाउंड्री असेल इकडे खराब होते. उद्याचं वातावरण थोडंसं टक्केवारीनुसार मागे पुढे आहे, पण 18 आणि 19 कन्फर्म आहे.
18 आणि 19ला जास्त भर का आहे, कारण की जे बाष्प कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, इकडनं पूर्णपणे त्याच भागात महाराष्ट्राकडे येते आणि हे मराठवाड्याकडनं तिकडे येते वरती. पूर्वेकडनं देखील याचा प्रभाव आहे, नांदेडकडनं साईडकडनं. आणि आता जे चालू आहे कर्नाटकमध्ये या भागाकडचा प्रभाव आज पाहिला तुम्ही कोल्हापूरला वगैरे पडला आहे, तशी परिस्थिती पाहायला मिळते. कर्ज देखील आहे, कर्मा देखील आहे. वारं बघा चोपडे सर, वातावरणामध्ये वारं ह्या उन्हाळ्यामध्ये असं असतं की झाडे देखील पडू शकतात, अशा परिस्थितीचं वारं असतं. त्यामुळे काळजी घेण्यासारखंच आहे. आणि कमेंट टाकताना जिल्हाच पण टाकत चला, म्हणजे मला अजून स्पष्ट बोलता येईल. सोयगाव हा भाग जळगावचा असेल तर गारपीट शक्यता तुमच्या भागामध्ये नॉर्मली पाहता कमी दिसते, नसल्यात जमा आहे. तुळजापूर धाराशिव देखील वातावरण आहे, 18लाच वातावरण बनणार आहे. हवेचा दाब आणि हवेचा जोर जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर आपल्या हिंदीच्या चॅनलला भेट द्या. तिथेच पूर्णपणे CCTVवरती सांगितलं जातं, आपल्या डिजिटल पॅनलवरती. हिंगोलीला देखील 18 आहे, सोलापूरला देखील 18 आहे, 18-19 या दोन्ही जिल्ह्याला आहे. हो दादा, काकडे सर सांगितले, चिखलीला पण आहे. माळशिरसला देखील वादळ आहे. माळशिरस म्हणजे जो काही सांगली सोलापूरचा भाग आहे ना, तर 18-19ला अचानक येणाऱ्या वातावरणाची शक्यता तुमच्या भागात जास्त राहणार आहे. वारं काऊल सुरू शकतं. वारं म्हणजे जास्त बी राहणार नाही काही ठिकाणी, जसं पाऊस साईडने चालला आहे, वारं कवर आलं 15 मिनिटासाठी, अशा प्रकारचा प्रभाव आहे. अकोला जिल्ह्याला 3 दिवस त्रास आहे. 18, 19, 17ला पण आभाळ येणार तुमच्याकडे. 19ला पक्का पाणी आहे. 2026ला दुष्काळ नाही, परतीच्या पावसामध्ये तुमची दुष्काळाची चीज भरून निघेल. चालेल, अजून काही कमेंट. परभणी जिल्हा देखील आहे. मी एक शॉर्टकट व्हिडिओ देतो, लाईव्हची वेळ संपली आहे. लोणारला गारपीटीचा धोका आहे, पण तो त्या मेहकरकडे किंवा खामगावकडे सरकू शकतो. धोका मात्र संभाव्य शक्यतेनुसार बऱ्यापैकी पाहायला मिळते. 90-11ला 91 आहे का शेतकऱ्याची मुसळ होती? नाही, 91-10 हा नंबर नाही माझा, हा नंबर नाही आहे. ठीक आहे, तुमचा नंबर मला काय करा, 90-11-09-32-36ला कमेंट करा. फेसबुकला कमेंट करा कुठेतरी नाव वगैरे टाकून. काय फसवणूक ते मला देखील सांगण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, किंवा मला फेसबुकला प्रायव्हेट मेसेज करा. सगळ्यांना जय शिवराय, धन्यवाद.